श्री स्वामी समर्थ. तुमच्या नशिबाचे शिल्पकार तुम्ही स्वतः आहात. मनात आत्मविश्वास आणि ध्येयाची स्पष्टता असेल तर हे 3 दिवस तुमच्या जीवनात सोनेरी पहाट घेऊन येतील. तुमच्या क्रोधाला नाही तर तुमच्या ऊर्जेला यशाची दिशा द्या. या सकारात्मक विचारांनी आजच्या भविष्यवाणीची सुरुवात करूया. मेष राशीच्या जातकांनो, येणारे 3 दिवस 19, 20, 21 ऑक्टोबर तुमच्या आयुष्यात अत्यंत असे महत्त्वाचे, निर्णायक आणि काहीसा आव्हानात्मक टप्पा घेऊन येणारे आहेत. या 3 दिवसात तुम्हाला मोठी आर्थिक भरभराट आणि व्यावसायिक यश मिळेलच, पण त्याचवेळी तुमच्या उतावीळपणामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे काही नातेसंबंधात तणावसुद्धा निर्माण होण्याची भीती आहे. हा काळ तुमच्यासाठी एका युद्धासारखा ठरू शकतो, जिथे तुम्हाला 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजन रोजी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेलच, पण त्यासाठी तुम्हाला 19-20 ऑक्टोबरला तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घ्यावे लागतील. या 3 दिवसात तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहेत की अडचणीचे डोंगर उभे राहणार आहेत. तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण बाबीवर लक्ष केंद्रित करायचंय, तुमच्या मेहनतीला कोणते फळ मिळणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपेक्षित यश आणि शांतता मिळवण्यासाठी या महत्त्वाच्या दिवसात कोणते उपाय करावे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. तर मंडळी, या 3 दिवसात मेष राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन, व्यापार, व्यवसाय, प्रेमसंबंध कोणत्या दिशेने जातील, तसेच त्यांचे आरोग्य आणि आर्थिक स्थिती कशी असेल याबद्दल आम्ही माहिती देणारच आहोत. त्यासोबत स्त्रिया, विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे म्हातारे लोकांसाठी हे 3 दिवस कसे असणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एकूणच आम्ही तुम्हाला या धोक्याचे संकेत आणि मोठी संधी घेऊन येणाऱ्या 3 दिवसाचे संपूर्ण भविष्यफळ सांगणार आहोत. तर हे 3 दिवसाचे भविष्य जाणून घेण्यासाठी पूर्ण लक्ष द्या. मित्रांनो, 19, 20 आणि 21 ऑक्टोबर तुमचे हे दिवस सुखाचे, समृद्धीचे जाण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहण्यासाठी खाली कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता, जय गणपती बाप्पा असं पूर्ण श्रद्धेने लिहा. मित्रांनो, जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने करेल, या दिवाळीत त्याला एक मोठी आनंदाची बातमी मिळेल. तर मित्रांनो, चला या व्हिडिओची चाणक्य नीतीच्या ज्ञानाने सुरुवात करूया. चाणक्यजी म्हणतात की तुमची कोणतीही मोठी योजना असो, तुमची कमजोरी असो किंवा महत्वाकांक्षी स्वप्ने असो, कोणासोबतही शेअर करू नका. अगदी जवळच्या व्यक्तीसोबतही नाही. दुसऱ्याला तुमचे रहस्य कळले तर तो तुमचा गैरफायदा घेऊ शकतो आणि तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतो. त्यामुळे काही गोष्टी आपल्या पुरत्याच गुप्तच ठेवलेल्या चांगल्या असतात. आता आर्थिक राशीफळ. तर चला जनरल आउटलुक बघूया. जसं की मेष राशीच्या जातकानो, येणारे हे 3 दिवस तुमच्या आयुष्यातील एक सर्वात वेगवान, नाट्यमय टप्पा सिद्ध होऊ शकतात. हे केवळ सामान्य दिवस नाही, तर तुमच्या ध्येय, महत्वाकांक्षेची अग्न परीक्षा घेणारे क्षण आहेत. तुमचा स्वामी मंगळ तुम्हाला अदम्य उत्साह आणि ऊर्जा देईलच, आणि तुम्ही एखाद्या रणभूमीच्या सेनापतीप्रमाणे सज्ज असाल. तुम्ही मागील प्रयत्नाचे फळ 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्या हाती येणार आहे. अडकलेली, थांबलेली कामे आता अचानक वेग पकडतील. तुम्हाला ती पूर्ण करण्यासाठी केवळ चांगली संधीच नाही, तर अंतिम हुकमी चाल खेळण्याची संधीही मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, कामाच्या ठिकाणी तुमच्या नेत्रदीपक उपस्थिती जाणवेल आणि तुमचे निर्णय केवळ योग्यच नाही, तर भविष्याची एक दिशा ठरवणारे असतील. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे प्रभावी बोलणे आणि आत्मविश्वासाने भरलेला दृष्टिकोन तुमच्या विरोधकांना सुद्धा शांत करेल. अचानक तुम्हाला जबाबदारी सुद्धा मिळेल, जसं की तुमच्या कार्यक्षमतेच्या ज्वाला इतक्या तीव्र असतील की वरिष्ठ तुमच्यावर अचानक मोठी जबाबदारी सोपवतील, जी तुमच्या करिअरला मोठा ब्रेक देणारी ठरू शकते. ही संधी सोडू नका, पण त्यासोबत येणाऱ्या अपेक्षित दबावासाठी तयार राहा. त्यासोबतच मित्रांनो, हा दिवाळीचा आनंद म्हणजे कौटुंबिक वातावरणात दिवाळीच्या उत्साहामुळे अत्यंत आनंदी आणि सकारात्मक असेल, पण तुमची अतिउत्साही वृत्ती आणि स्फोटक क्रोध स्वभाव या आनंदी वातावरणावर अचानक काळजीची सावली टाकू शकतो. त्यामुळे तुमचा उतावळेपणा आणि विचार न करता केलेली टिप्पणी कुटुंबातील शांतता भंग करू शकते. त्यामुळे 20 ऑक्टोबर नरक चतुर्थीच्या आसपास एखाद्या लहानशा गोष्टीवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. जीभ ताब्यात ठेवा. तुमचे शब्द तुमच्या सर्वात मोठे शत्रू ठरू शकतात.
त्यासोबत एक अंतिम वॉर्निंग आहे की आपल्या अहंकारावर मीपणा सोडा, आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही तुमच्या स्वतःच्या यशाचे शत्रू ठरू शकतात. कोणाशी वादविवाद करू नका, कारण त्यामुळे येणारे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकतो. आर्थिक लाभ ऐनवेळी हातातून निसटून जाऊ शकतो. नम्रता हाच तुमचा या 3 दिवसाची सर्वात मोठा विजय ठरेल. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सुरू केलेली कामे थोडी रेंगाळली तर धीर धीर सोडू नका. शेवटच्या क्षणी यश तुमचेच असेल. हे 3 दिवस तुमच्यासाठी वीर योद्धा बनून राहण्याचे आहेत, रागाच्या आहारी जाण्याचे नाहीत. आता आपण आर्थिक भविष्यफळ बघूया, जसे की संधी आणि धोक्याचे थरार अनुभवतील. 19, 20, 21 ऑक्टोबर हे दिवस मेष राशींच्या लोकांसाठी आर्थिक जीवनात मोठी उलथापालथ करणारे सिद्ध होणार आहेत. कारण तुमच्या स्वामी मंगलच्या कृपेने तुम्हाला मोठ्या आर्थिक संधी मिळणार, पण त्यासोबत मोठी जोखीम घेण्याची वेळ सुद्धा आहे. तुमच्यासाठी हा काळ हाय रिस्क आणि हाय रिवॉर्ड, म्हणजे जास्त धोका आणि जास्त फायदा असा असणार आहे. रविवार असल्याने तुम्ही आर्थिक योजना बनवण्यात व्यस्त असाल. तुमच्या व्यवसायातून किंवा नोकरीतून अपेक्षित पेमेंट्स, बोनस मिळण्याची दाट शक्यता आहे. जुनी अडकलेली कामे रविवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी पूर्ण होतील. कमिशन लवकर तुमच्या हातात येईल. आर्थिक स्रोत उघडण्याच्या योजनांना मूर्त स्वरूप द्या. त्यासोबतच मित्रांनो, 20 ऑक्टोबर जो नरक चतुर्थीचा दिवस आहे, हा दिवस तुम्हाला अत्यंत सावध राहण्याचा इशारा देतोय. कारण तुमच्या मनात मोठी गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल, पण अविचारी घेतलेला कोणताही मोठा आर्थिक करार किंवा कर्जाचा व्यवहार तुम्हाला दीर्घकाळ महागात पडू शकतो. फसवणूक होण्याची शक्यता असल्याने मोठ्या जोखमीच्या व्यवहारापासून सशक्त अंतर ठेवा. त्यासोबत लक्ष्मीचा महाआशीर्वाद म्हणजे 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाला भेटेल. हा दिवस तुमच्या आर्थिक भाग्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. देवी लक्ष्मीची विशेष कृपा होऊन व्यवसायात मोठी ऑर्डर मिळेल किंवा नोकरीत पदोन्नतीची मोठी वेतनवाढ होण्याची बातमी मिळेल. अनपेक्षितपणे धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या दिवशी आर्थिक कार्यात दानधर्मात केलेला खर्च भविष्यात मोठ्या पटीने तुम्हाला लाभ मिळवून देईल. त्यासोबतच मित्रांनो, या दिवाळीच्या खरेदीमुळे खर्च वाढतील. तुमच्या उत्साहात नियंत्रण ठेवा, कारण गरजेपेक्षा जास्त खरेदी केल्याने तुमचे बजेट कोलमडू शकते. फक्त आवश्यक गोष्टीवरच खर्च करा. विशेषतः 20 तारखेला या 3 दिवसात पैसे येतील, पण टिकवण्यासाठी बुद्धी वापरावी लागेल. त्यासोबतच लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास मेष राशीच्या प्रेम जीवनातील हे 3 दिवस भावनिक उत्कटता, अचानक उद्भवणाऱ्या मतभेदाची जोड घेऊन येत आहेत. 19 ऑक्टोबरबद्दल लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास रविवार असल्याने तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवायला मिळेल. प्रेमजीवनात उत्कृष्ट भावनिक समन्वय साधला जाईल. अविवाहित जे लोक आहेत त्यांच्या 21 ऑक्टोबरच्या आसपास त्यांच्या सोलमेट, त्यांची प्रेमिकासोबत भेट किंवा लग्नाच्या प्रस्तावाची सकारात्मक चर्चा होऊ शकते. तुमच्या नात्यात गोडवा आणि उत्साह वाढेल. त्यासोबतच मित्रांनो, 20 ऑक्टोबर जो नरक चतुर्थीचा दिवस आहे, या दिवशी तुमच्या प्रेम जीवनातील सर्वात नाजूक असा क्षण आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुमच्यात अति आक्रमकता वाढू शकते. त्यामुळे छोटीशी गोष्टही मोठ्या भांडणाचे रूप घेऊ शकते. तुमचा क्रोध, स्वभाव किंवा बोलण्यातला उतावीळपणा जोडीदाराच्या भावनांना दुखावू शकतो. त्यामुळे शांत राहा. कोणत्याही मुद्द्याला शांतपणे नम्रतेने सोडवा, अन्यथा नात्यात कायमचा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. जे विवाहित जोडपे आहेत मित्रांनो, जो 21 ऑक्टोबरचा दिवस आहे महालक्ष्मी पूजनाचा, या दिवशी समाधानकारक असणार आहे. तुमच्या जोडीदाराकडून मोठी भेटवस्तू किंवा खास सहकार्य मिळू शकते. घरातील पूजेमुळे आणि सकारात्मक वातावरणामुळे जुने मतभेद विसरले जातील. मात्र घरातील मोठ्यासोबत मतभेद झाल्यास जोडीदाराची बाजू समजून घ्या आणि मध्यस्थी करताना संतुलन राखा. मित्रांनो, तुम्हाला सल्ला हाच राहील की या काळात तुमच्या जोडीदाराला तुमचे मत मांडण्याची पूर्ण संधी द्या, कारण त्यांच्या बोलण्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांच्या भावना समजून घ्या. तुमचे प्रेम, संयम हे तुमच्या नात्याचे सर्वात मोठे शस्त्र असू शकतात. मित्रांनो, व्यापार आणि करिअरबद्दल बोलायचं झाल्यास जे नोकरी करत आहेत लोक, त्यांच्या नोकरी संबंधित लोकांनी आपल्या संयम आणि नियोजनावर लक्ष केंद्रित करावे. तुमच्या आक्रमकतेमुळे तुमचे काम बिघडू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसन्मान आणि पदोन्नतीची संधी मिळेल. त्यासोबतच व्यापारी या 3 दिवसात उत्कृष्ट अशी कामगिरी करतील. दिवाळीच्या हंगामामुळे व्यवसायात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी घेतलेले धाडसी निर्णय तुम्हाला अपेक्षित लाभ देतील. आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास मित्रांनो, आरोग्य मेष राशीच्या जातकांसाठी हे 3 दिवस आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक असणार आहेत. कारण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असलेली तुमच्यात ऊर्जा असेल.
जी ओसांडून वाहेल. पण हीच अतिऊर्जा जर योग्य मार्गाने वापरली नाही, तर ती आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देऊ शकते. जसं की 19 ऑक्टोबर रोजी तुमची जीवनशक्ती उच्च पातळीवर असेल, तुम्ही कोणत्याही शारीरिक कामासाठी, धाडसी उपक्रमासाठी तयार असाल, त्यामुळे तुमचे मनोबल उंचेल, उत्साह टिकून राहील. 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्थीचा दिवस कामाच्या आणि दिवाळीच्या तयारीचा ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. तुमच्या शरीराच्या स्थितीमुळे उच्च रक्तदाब, ज्यांना हाय बीपी आहे किंवा तीव्र डोकेदुखी याचा त्रास अधिक होण्याचा शक्यता आहे. राग किंवा भावनिक उद्रेक हा समस्या अधिक वाढू शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अतिविचार किंवा क्रोधाला थारा देऊ नका. नरक चतुर्थीच्या दिवशी सुद्धा निमित्ताने होणारे तेलाचे, मसाल्याचे पदार्थाचे सेवन तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे ॲसिडिटी, अल्सर, पचनाचे छोटे मोठे विकार होतील. बाहेरील तेलकट पदार्थ खाणे मुख्यतः टाळावे मित्रांनो. त्यासोबतच या दिवशी तुम्हाला मानसिक शांती, भावनिक संतुलनाची गरज आहे. शरीराचे छोटे संकेत सुद्धा दुर्लक्ष करू नका. कामाच्या ओझ्यामुळे आलेला शारीरिक थकवा लवकर दूर करण्यासाठी पुरेशी विश्रांती पण घेत चला. डोळे, दात, सांधेदुखीची समस्या पुन्हा डोके वर काढू शकते. कोणतीही लहानशी शारीरिक समस्या गांभीर्याने घ्या, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यासोबतच मित्रांनो, शांततेचा मंत्र आहे की सोमवारी मानसिक शांतीसाठी ध्यान करा, खोल श्वासोच्छवास करणे किंवा भरपूर पाणी पिणे अत्यंत उपयुक्त आहे. सल्ला हाच राहील की तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जराही बेफिकीर राहिला तर तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते. तुमच्या उत्साहाला कायमची संयमाची जोड द्या मित्रांनो. त्यासोबतच आता आपण बघूया स्त्रियांसाठी हे 3 दिवस कसे असतील. तर कौटुंबिक संबंध मजबूत होतील, पण दिवाळीच्या तयारीमुळे तुमच्या कामाचा ताण वाढू शकतो. 19 ऑक्टोबर रविवार रोजी सामाजिक समारंभात किंवा नातेवाईकाकडे आकर्षणाचे केंद्र राहाल आणि तुमचा मान सन्मान वाढेल. नोकरी जे करतायत त्या स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी त्यांची कार्यक्षमता, मेहनत यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून खास प्रशंसा होईल. पदोन्नतीची संधी तुमच्या अगदी जवळ आहे. त्यासोबतच मित्रांनो, आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. जास्त उत्साहात अनावश्यक खरेदी करू नका, अन्यथा तुमचं मासिक बजेट कोलमडू शकतं. शेतकऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास शेतकऱ्यांसाठी हे 3 दिवस मेहनतीचे फळ मिळवून देणारे आहेत. त्याच्या सरकारी कामात प्रगतीची काळसुद्धा आहे. मागील हंगामातील किंवा मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. पिकाला योग्य भाव मिळाल्याने आर्थिक आवक चांगली राहील. कर्ज किंवा जुनी देणी कमी करण्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे. भविष्यातील लागवडीबद्दल नवीन धाडसी योजना आखाल. 21 ऑक्टोबर जो लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, त्या दिवशी देवाची पूजा करून शेतीची साधने पूजल्यास अधिक समृद्धी प्राप्त होईल. त्यासोबतच जास्त धावपळीमुळे शारीरिक थकवा जाणू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जे मित्रांनो आता म्हातारे लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याबद्दल बोलूया. मेष राशीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा काळ मानसिक समाधानासह सामाजिक सक्रियतेचा घेऊन येतोय. कारण तुमच्या अनुभवावर आधारित सल्ला किंवा मत कुटुंबात महत्त्वाचे ठरणार आहे. कुटुंबातील मोठे निर्णय तुमच्या सहमतीनेच घेतले जातील, त्यामुळे तुम्हाला आदर व महत्त्व प्राप्त होईल. त्यासोबतच मित्रांनो, उच्च रक्तदाब, ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, यासारख्या जुन्या समस्यावर लक्ष द्यायला पाहिजे. कारण 20 ऑक्टोबर नरक चतुर्थीचे रोजी आरोग्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. धार्मिक कार्यात मन शांत ठेवा. 21 ऑक्टोबरला देवाची सेवा, ध्यान केल्याने आंतरिक शांती आणि उत्तम आरोग्य लाभेल. त्यासोबतच मित्रांनो, या 3 दिवसासाठी खास उपाय आणि महत्त्वाचा सल्ला आहे की मेष राशीच्या जातकांनो, येणारे 19, 20, 21 ऑक्टोबर हे 3 दिवस केवळ सामान्य नाहीत, तर तुमच्या येणाऱ्या वर्षाची आर्थिक व भावनिक दिशा ठरवणारे आहेत. नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजनासारखे अत्यंत महत्त्वाचे दिवस या काळात येत असल्याने तुमच्या प्रयत्नांना दैवी शक्तीचे कवच मिळवण्यासाठी आणि तुमचा क्रोध व उतावळेपणा नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपाय करणे अत्यावश्यक आहे मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकानं 20 ऑक्टोबरला खास करून सोमवारी नरक चतुर्थीच्या दिवशी नकारात्मक व भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी नरक चतुर्थीला असल्याने तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, अचानक येणारे संकट किंवा अडथळे दूर करण्यासाठी एक उपाय करा, जो क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जसं की सायंकाळी घरात स्वच्छता झाल्यावर घराच्या मुख्य दरवाजासमोर तेलाचा दिवा लावा आणि यमदेवाला प्रार्थना करा की तुमच्या कुटुंबाचे, तुमच्यावर येणारे संकट सर्व दूर हो. त्यासोबतच मित्रांनो, शक्य असल्यास शिवलिंगावर जलाभिषेक करावा सकाळी, त्यामुळे मानसिक तणाव सुद्धा कमी होतो. मेष राशीच्या जातकानं या उपायामुळे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल, आरोग्य सुधारणा होईल, मानसिक ताण देखील कमी होऊन मोठी दुर्घटना टळेल. त्यासोबतच मित्रांनो, 21 ऑक्टोबरला खास उपाय लक्ष्मीपूजनाचा करावा. जसे की सायंकाळी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी.
पूजेच्या वेळी ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. देवीला कमळाचे फूल किंवा लाल गुलाब अर्पण करा. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरातील तिजोरीजवळ शुद्ध तुपाचा दिवा देखील लावा. कारण तुमच्या व्यवसायाच्या महत्त्वाच्या नोंदीच्या वह्या कॉम्प्युटरवर यावेळी पूजा देखील करा. या दिवशी गरजूंना, लहान मुलींना खीर व पांढरी मिठाई दान करा. तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊन धनाचे आगमन होईल यामुळे आणि येणारे संपूर्ण वर्ष समृद्धीचे जाईल. महत्त्वाचा सल्ला आहे मित्रांनो, कारण या 3 दिवसात क्रोधावर वाणीवर नियंत्रण ठेवा. मोठी गुंतवणूक, मालमत्ता खरेदी, विक्रीचे व्यवहार 20 ऑक्टोबर रोजी टाळा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणाशी कठोर बोलू नका. ओव्हरऑल तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास हे 3 दिवस तुमच्या आयुष्यात कलाटणी घेऊन येऊ शकतात. शांत राहा, सकारात्मक विचार करा, तुमच्या कल्पनांना कृतीत आणा. तुमचे येणारे हे 3 दिवस उत्तम संधी, आनंद आणि प्रगती घेऊन येऊत. आता जाता मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. महालक्ष्मीचा व गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता, जय वक्रतुंड महाकाय गणपती बाप्पा, कृपा आमच्यावर ठेवा असं पूर्ण श्रद्धेने लिहा. येणारे दिवस तुमचे शुभ जावोत. त्यासोबतच ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.